आता वेळ आली होती कृती करून दाखवण्याची. महाड मधलं चौदार तळ, वास्तविक हे तळ सर्वांसाठी खुलं होतं. तरीही सवर्ण हिंदूंनी ते खासगी मालकीचं असल्याचा दावा केला. हरिजनांना या तळ्यावर पाणी भरण्याची मनाई करण्यात आली. 1927 मध्ये आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. प्रसंगी प्रकरण कोर्टातही गेलं. तर आपण सर्वजण तळ्यावर जाऊन आपली ताण लागू आणि म्हणून निरीक्षण थिएटर मधून उभ्या पेठेने तामटाळीनं सहाबरी घाटावरून शेकडो शेवटी कोर्टानं हरिजनांची मागणी मंजूर केली. आंबेडकरांचा विजय झाला. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी बंडाचं निशाण उभारलं. त्यासाठी प्रचाराचं योग्य साधन म्हणून वर्तमानपत्र काढणं हाच एकमेव मार्ग आंबेडकरांपाशी होता. बहिष्कृत भारत या मराठी पाक्षिकातील संपादकीयात त्यांनी हिंदू धर्मावर कोरडे उठले. आपल्या सुरुवातीच्या काळात आंबेडकरांनी जी जी पदं भूषवली होती त्यात मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजात प्रिन्सिपॉल होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांच्या बुद्धिमत्तेचा एवढा मोठा गौरव.